ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल आणि संकल्प नीती फाउंडेशन श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमानं श्रीगोंदा इथे सामाजिक बांधिलकी जपत शवपेटी प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचा उद्देश गरजू नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं हा होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अरुण रोडे हे होते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार बळेसर यांनी अवयव दान हे श्रेष्ठ दान आहे, समाजामध्ये याबाबत जनजागृती होणं आवश्यक आहे असं म्हटलंय। नवनाथ दरेकर यांनी शहरामधील कार्डियाक ॲम्ब्युलन्सची गरज व्यक्त करत शवपेटी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थांचे आभार मानले। प्रोजेक्ट चेअरमन राजेश परदेशी यांनी रोटरी क्लब विविध सामाजिक, शैक्षणिक आणि साक्षरता प्रकल्प राबवत असून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी टीच प्रकल्पावरती काम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं। क्लब अध्यक्ष सुनील कटारिया यांनी रोटरी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्य करणारी सेवाभावी संस्था असल्याचं नमूद केलं। तर यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये बबनराव पाचपुते यांनी कार्यक्रमाचं कौतुक करून ही समाजासाठी उपयुक्त आणि आवश्यक सेवा असल्याचं म्हटलं। कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब अहिल्यानगर अध्यक्ष सुनील कटारिया, अमर गुरव, राजेश परदेशी, शिरीष रायते, गिरीश मुळे आणि डॉक्टर बागल सर उपस्थित होते। शहरामधील विविध मान्यवर आणि नागरिक इथे मोठ्या संख्येनं हजर होते। नमस्कार, मी रोटरियन राजेश परदेशी, रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रलचा माजी अध्यक्ष। आज श्रीगोंदा शहरामध्ये संकल्पनिधी फाउंडेशनला रोटरी क्लबतर्फे शवपेटी देण्यात आलेली आहे। शवपेटी देण्यामागचा उद्देश हाच आहे की आजकाल बऱ्याच ठिकाणी मृत व्यक्ती झाल्यानंतर त्याचा परिवार बाहेरगावी असतो, बाहेरगावी यायला त्याला वेळ लागतो। तोपर्यंत त्या मृत व्यक्तीचं शरीर चांगल्यापैकी राहावं, त्याची हेंडसाळ होऊ नये म्हणून आपण ही शवपेटी देण्यात आलेली आहे। हा शवपेटीचा उद्देश हाच आहे की श्रीगोंदा शहर, जवळच असलेल्या तुमचं कर्जत शहर, बेलवंडी, दौंड अशा जवळपासच्या शहरांमध्ये याचा सर्वांना, या लोकांना याचा उपयोग व्हावं या उद्देशाने शवपेटी देण्यात इथं आलेली आहे। संकल्पनिधी फाउंडेशन हे श्रीगोंदा शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे। जे सतीश शेठ बोरा असतील, अरविंद कासर असतील, अभिषेक असतील व त्यांची सगळी टीम असतील, हे मागील 1 ते 2 वर्षापासून चांगलं काम करत आहे। त्यांचे सगळं चांगलं काम बघूनच रोटरीने असा निर्णय घेतला की जी सामाजिक संस्था श्रीगोंदामध्ये चांगलं काम करते, त्यांच्या या संस्थेला थोडा एक हातभार, त्यांना एक बळ देण्यासाठी आणि लोकांची गरज आहे, लोकांची गरज इथं पूर्ण होण्यासाठी म्हणून आपण ही शवपेटी आज इथं दिलेली आहे। या शवपेटीची किंमत तशी लाखांमध्ये जाते, पण आपण ही शवपेटी पूर्णपणे मोफत संकल्प फाउंडेशनला दिलेली आहे। ह्या देण्यामागचा उद्देश एवढाच आहे की संकल्पनिधी फाउंडेशननी ज्या कोणाला शवपेटी लागल तरी फ्री ऑफ कॉस्टमध्ये द्यायची आहे। त्याच्यासाठी 1 रुपयासुद्धा त्यांनी त्यांचा घ्यायचा नाही आहे। त्याचा मेंटेनन्सचा खर्चही संकल्पनिधी फाउंडेशन करेलच त्याच्यासाठी। हे रेग्युलर आपलं जे 3 चार्जर असतं त्याच्यावर ही शवपेटी चालती, बाकी याचा काही उद्देश नाही। याला व्हील्स आहेत, आरामशीर तुम्ही नेऊ शकता याला टेम्पोमधून आणि याचा उपयोग करू शकता। जी मृत शरीर आहे ते चांगल्या प्रकारे याच्यामध्ये राहू शकतं। आज आपण इथं ही शवपेटी प्रदान लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि सर्व श्रीगोंद्यावासियांना आणि आजूबाजूच्या शहरातील लोकांना माझी नम्र विनंती आहे की आपण याचा उपयोग करून घ्यावा, हीच विनंती। संकल्प नीती फाउंडेशन आणि रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शहरासाठी
आजचा हा शवदान प्रदानाचा कार्यक्रम आपण या श्रीगोंदा शहरामध्ये आयोजित केलेला होता. त्यासाठी आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असतो त्यावेळेस काही ना काही समाजाचं देणं असतं. त्या भावनेतून आपण संकल्पनिती फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या शहरासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव काही काम करायचं असेल तर आपण छोटे छोटे उपक्रम जर राबवले तर निश्चित समाजासाठी उपयोगी पडतात. आणि त्याचबरोबर आपण शहरामध्ये तसं रुग्णसाहित्य केंद्र असेल, नेत्रदान असेल किंवा अवयवदान असेल, ह्या सगळ्या विषयाला थोडा स्पर्श करत आपण भविष्यामध्ये ह्या सगळ्या संकल्पनिती फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा निश्चित आपला मनोदय आहे. आपण सर्व शहरवासियांना बरोबर घेऊन सगळे मान्यवर असतील, सगळ्या क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ मंडळी असतील, ह्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आमचं भविष्यामध्ये अनेक नवनवीन उपक्रम आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, कृषी अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण भरीव काम करण्याचं सगळ्यांच्या सहकार्यातून मानस आहे आणि ते सगळ्यांच्या सहकार्यातून पूर्णत्वाकडे जाईल अशी संकल्पनिती फाउंडेशनची इच्छा आहे. त्याच्या ह्याच्यामध्ये आपण हे सगळं करत असताना सर्वांचं सहकार्य सगळ्यांच्या ह्याच्यातून आपण पूर्ण करूया आणि असं एक सगळं संकल्पना नीतीचे उद्देश आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.